भाजप आणि महायुतीच्या सुनामीत अनेक दिग्गज नेते पडलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत अनेक मोठी नावं पराभूत झाली। पाहूयात। अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय। संगमनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चर्चेत राहणारे बाळासाहेब थोरात पराभूत झाले। त्यांचा शिंदेच्या शिवसेनेच्या अमोल खताळ या नवख्या उमेदवारानं तब्बल 10,560 इतक्या मतांनी पराभव केलाय। कराड दक्षिण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय। यशवंतराव चव्हाणांच्या कराड या मतदारसंघात 1960 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पराभव होऊन भाजपचं कमळ फुललंय। भाजपच्या अतुल भोसलेंनी 39,355 इतक्या मतांनी त्यांना पराभूत केलंय। तिवसा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर महाराष्ट्रात काँग्रेसमधला प्रमुख महिला चेहरा असलेल्या यशोमती ठाकूर 7,617 इतक्या मतांनी पराभूत झाल्यात। त्यांना भाजपच्या राजेश वानखेडे यांनी पराभूत केलंय। वसई बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात यंदा पहिल्यांदाच सुरुंग लागलाय। त्यांना भाजपच्या नवख्या उमेदवार स्नेहा दुबे यांनी 3,153 इतक्या मतांनी पराभूत केलंय। अचलपूर बच्चू कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी दिव्यांग कामगार वर्गाचं राजकारण करणारे बच्चू कडूंना यंदा पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। यंदा अपक्षांच्या जोरावर सत्ता बनेल, त्यात आपण किंगमेकर असू असा त्यांना विश्वास होता, पण त्यांनाच भाजपच्या प्रवीण तायडेंनी 12,131 इतक्या मतांनी पराभूत केलाय। कुडाळ वैभव नाईक कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते कधीकाळी नारायण राणे यांना पराभूत करणारे वैभव नाईक यंदा पराभूत झाले। त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून लढलेल्या निलेश राणेंनी 8,176 इतक्या मतांनी पराभूत केलाय। राजापूर राजन साळवी कोकणातले ठाकरे गटाचे दुसरे प्रमुख नेते त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून लढलेल्या किरण सावंतांनी 19,677 इतक्या मतांनी पराभूत केलाय। ठाणे शहर राजन विचारे शिंदेच्या बालेकिल्ल्यातील ठाकरे गटाचे प्रमुख नेते खासदारकीला पराभूत झाल्यानंतर राजन विचारेंचा विधानसभेतही पराभव झालाय। त्यांना भाजपच्या संजय केळकरांनी 58,253 इतक्या मतांनी पराभूत केलाय। घनसावंगी राजेश टोपे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि माजी आरोग्यमंत्री त्यांना शिंदेच्या शिवसेनेच्या हिकमत उडाण यांनी 2,309 इतक्या मतांनी पराभव केलाय। मुक्ताईनगर रोहिणी खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे सलग दुसऱ्यांदा पराभूत झाल्या। गेल्या वेळी 1957 मतांनी पराभूत करणाऱ्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांनी यंदा रोहिणी खडसेंवर 23,904 इतक्या मतांनी मात केली आहे। लातूर ग्रामीण धीरज देशमुख काँग्रेसच्या लातूरमधील देशमुखांच्या बालेकिल्ल्याला यंदा सुरुंग लागलाय। त्यांना भाजपच्या रमेश कराडांनी 6,595 इतक्या मतांनी पराभूत केलंय। आज हमने पूरे हमारे कार्यकर्ता और नेता लोगों से बात करके सारे लोग हैरान हो गया हैं। किसी को विश्वास नहीं हो रहा ये क्या हो गया, कैसे ये परिणाम हो गया। हमारे महाराष्ट्र के 6 जो रीजन्स हैं उधर के नेता लोग जो जीतने वाले को पक्का जीतने वाले को भी हजारों की तादाद में हार रहे हैं। कुछ जिले में ऐसे है कि हमारे एक भी सीट नहीं आ रहे। हम कैसे विश्वास कर सकते हैं। और रिजल्ट हम लोगों को अनबिलीवेबल है, लेकिन आज की जो परिणाम जो निकला है ये बिल्कुल अविश्वसनीय है, एक्सेप्टेबल नहीं है। हा निकालच आमच्या सगळ्यांसाठी आणि नव्हेच तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनपेक्षित आहे। त्यामुळे या निकालामागे नेमकं काय दडलेलं आहे त्याचं ऑल इंडिया काँग्रेसच्या वतीनं त्याची चौकशी केली जाईल आणि योग्य ते पाऊल उचललं जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आणि त्याचं मी समर्थन करतो आहे। आज जे काही झालेलं आहे ते आपल्यालाही कळत आहे। जसं त्यांनी आत्ताच चनितला साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की जे काही एक्झॅक्ट पोल येत होते त्याच्यामध्ये एवढं काही तफावत कुणाला दाखवत गेली नव्हती। निकाल तर धक्कादायक आहेच आहे, पण यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत, हे नाकारता येत नाही। खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेला हे सुद्धा कारण आहे आणि याच्यातून हे त्यांना जे दिसतं जागा मिळालेल्या खरं म्हणजे हे खरं यश नाही।
त्यांनी ओढून ताडून कसं तरी मिळवलेलं, निर्णय क्लुप्त्या करून मिळवलेलं यश आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.